सो नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ पार्टनर 24/7. आणि आज आहे आपल्या पिकनिकचा दिवस 8वा. सो आम्ही काल राहिलो होतो हंडरमध्ये आणि इथेच रेस्ट केलं, त्यामुळे संध्याकाळी तर कुठे गेलो नाही. आणि रात्री तुम्ही बघितलंच, 11 वाजता शार्प 11 वाजता लाईट गेली होती. सो त्यानंतर तर प्रश्नच येत नाही कुठे बाहेर जायचा. आज सकाळी निघालो आहे आम्ही सियाचिन बेस कॅम्प इकडे. साधारण 3 तास 14 मिनटं दाखवते इकडनं. 124 किलोमीटर आहे. गाडीत पेट्रोल तर आहे, तर सध्या तरी काही फ्युलिंग ब्रेक घ्यायची गरज नाही आहे. आणि बघूया आता पुढे प्रवास कसा होतो आहे, किती आहे. पासेस तर असं काय आहे नाही तिकडे जायला, नॉर्मल आहे. आणि हंडर पण एकदम सेफ आहे लहान मुलांसाठी किंवा थोडंसं ब्रिदिंग इश्यू असणाऱ्या लोकांसाठी, कारण 10,000 फुटावर आहे कम्पेअर टू लेह किंवा अदर पासेस. इथे तेवढा त्रास नाही होत तुम्हाला ब्रिदिंगचा, किंवा कुठेही धावपळ करताय तर धाप लागणार नाही. तर चला भेटू. आणि हंडर एकदम सरप्राईज देणारी जागा आहे, म्हणजे अनएक्सपेक्टेड गोष्टी आहे तिथे. सो त्याबद्दलही सांगेल. सध्या होतोय कॅमेरा चार्ज, आणि कॅमेरा गाडीत चार्ज होण्यामागचं पण तेच एक रिझन आहे. चला भेटू परत. तो आपण आता क्रॉस केला आहे दिस्कित, आणि दिस्कितमध्ये एक HP चा पेट्रोल पंप आहे. आणि दिस्कित फेमस आहे इथल्या मॉनेस्ट्रीसाठी. आणि उंचसा असा पुतळा आहे बुद्धांचा वरती. जर बघा दिसत असेल तर डोंगरावर एक पुतळा दिसत असेल. चला दुसऱ्या व्ह्यू दुसऱ्या अँगलने बघूया दिसतो का आता. मागे आपण क्रॉस केलाय सियाचिन बेससाठी. एक चेकपोस्ट लागतो बेसिक. काही नाही, तिकडे तुमचं आधार कार्डची एंट्री होईल, ड्रायव्हिंग लायसन्सची एंट्री होईल, कॉन्टॅक्ट नंबर घेतला जाईल, गाडी नंबर, आणि रिसेंटली कुठून आलात, म्हणजे तुम्ही कुठे स्टे करत होता तिथून आलात. जसं आम्ही हुंडरवरनं येतोय ते विचारलं जातं. आणि अजून एका वेगळ्या पेपरवर तुमच्या आधार कार्डची थोडे डिटेलमध्ये सगळं लिहिलं जातं, आणि कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा लिहिला जातो. जर तुम्ही 2 पेक्षा जास्त जण आहात तर ड्रायव्हरचं तर ड्रायव्हिंग लायसन्स घेतलं जातं, प्लस अजून जे सोबतीला आहेत त्याच्यामध्ये पण एखाद्याचं फिजिकल डॉक्युमेंट चेक केलं जातं. तो सियाचिन बेस कॅम्पला येताना या सगळ्या गोष्टींची काळजी ठेवा आणि या सगळ्या गोष्टी कॅरी करा. चला आता जाऊया पुढे. अजून पण आपल्याला 1 तासापेक्षा जास्त जायचं आहे. 1 तास 19 मिनिटं दाखवतोय. जाऊया पटापट, चला. सो वार्शीमध्ये पोहोचलोय आपण, आणि वार्शीमधून थोडं काम चालू आहे रस्त्याचं, त्यासाठी हा ब्रिज आहे असा. स्लोली क्रॉस तर करतोय, आणि खाली वरतून येणारं पाणी वाहत आहे जोरात. मागेच एक शंकराचं मंदिर देखील होतं.
इथून थोडासा कच्चा रस्ता आहे असं वाटतंय. बघूया पुढे काय. तिथे काहीतरी ब्रिजच काम चाललंय. नाही, आहे रस्ता प्रॉपर. वार्शी पण छोटं गाव आहे. सियाचीन बेस कॅम्प कडे तुम्ही येत असाल हुंडरवरनं तर सुरुवातीला सुमूर, त्यानंतर पागमिक आणि एक ससोमा, हे 3च गावं अशी जी थोडी मोठी आहे, जिथे खायची व्यवस्था आहे किंवा राहायची पण व्यवस्था आहे. बाकी जी गावं लागतात जसं हे वार्शी होतं, मध्ये एक त्रिशा का तिशा नावाचं गाव. गावं अशी नाही आहेत की तिथे तुम्ही तुमचा टाइम काढू शकता किंवा तुम्हाला काय खायला वगैरे इमर्जन्सीला मिळेल. चला, रस्ता डोंगरावर तर नाहीये पण टर्निंग आहे आणि कंटिन्युअस गाडी मोमेंट देत राहते, अपडाऊन अपडाऊन. फ्लॅट सरफेसवर नाहीये त्यामुळे स्पीड नाही कॅरी करू शकत. 40-45-50 मॅक्झिमम. आणि रोड सिंगल लेन आहे. समोरून एखादी गाडी आली तर आपल्याला तिला जागा द्यावी लागते. आणि ऑलमोस्ट प्रत्येक कर्व हा ब्लाइंड स्पॉट आहे. त्याच्यामुळे प्रत्येक टर्नवर हॉर्न वाजवावाच लागतो. चला भेटूया पुढे. सो हे आहे फर्स्ट ग्लिम्स ऑफ सियाचीन ग्लेशियर. सियाचीन वॉरियर्सचा बोर्ड आहे. समोर जी हिमालयांची पर्वतरांगा दिसत आहेत तो आहे सियाचीन ग्लेशियर आणि त्याचा बेस कॅम्प. खाली आपण जे जाणार आहोत ते खाली एक गाव आहे त्यामुळे त्याला बेस कॅम्प बोलतात. पण ॲक्च्युअल जवान जिथे राहतात, जिथे सुरक्षा तैनात असते, ते वरती समोर डोंगरावर असते हिमालयात. पूर्ण जो बर्फ आहे तिथे 12 महिने बर्फच असतो. तिथे ते देतात, सुरक्षा करत असतात. तर जाऊया तिकडे आपण बेस कॅम्पवर आणि बघूया तिथे पण याबद्दलची सगळी माहिती आहे. सो चला भेटूया पुढे. फायनली आपण आलेलो आहे सियाचीन. वेलकम टू सियाचीन बेस कॅम्प. तर हे एंट्रन्स आहे. डायल 112 आणि बरेच त्यांचे नंबर्स आहेत, इमर्जन्सी नंबर. तर इथे गाडीचा फोटो काढूया आणि पुढे जाऊया. चला. सो हे आहे सियाचीनचं युद्ध स्मारक, वॉर मेमोरियल. बेसिक 2-3 पॉईंटवरच व्हिडिओग्राफी अलाउड आहे. हा वॉर मेमोरियल बेस कॅम्प आहे. इथे दाखवलं आहे की ते कसे स्टॅच्यू उभा केला आहे की कसे ते लोक वरती राहतात आणि कसं ग्लेशियर क्रॉस करतात. म्हणजे 2 डोंगरांमधला गॅप असेल किंवा असं ग्लेशियर असेल, सुकलेली नदी वगैरे, ते कसं क्रॉस करतात ते इथे दाखवलेलं आहे. चला जाऊया. जो ग्रुप दिसतोय तिथे थोडीशी माहिती सांगितली मगाशी. आता पण ते थोडंसं प्रेझेंटची माहिती सांगतात. पण इकडची जी माहिती आहे त्यात थोडंसं सांगतो. हे वरती जे पण तुम्ही फ्लॅग बघत आहात हे कुठल्या स्टेटचे फ्लॅग नाही आहे, फक्त एक मध्ये भारताचा झेंडा आहे. आणि हे त्यांचे जे पण बटालियन्स आहेत त्यांचे फ्लॅग्स आहेत. सो नॉर्दर्न ग्लेशियर बटालियन, सेंट्रल ग्लेशियर बटालियन यांची नावं आहे. आणि हे जे लिहिलेली आहेत, ही जी कोणी शिपाई होते, जे पण कमांडर होते, मेजर होते, त्यांची ही लिस्ट आहे ज्यांनी आत्तापर्यंत मरण पावले आहेत. आणि ज्यांनी ड्युटी दिली एप्रिल, जसं वरती तुम्ही बघतायत कुमॉन आहेत, त्यांनी एप्रिल 84 टू जुलै 84 होते. इकडे पण तसंच आहे. नंतर सेंट्रल बटालियनमध्ये पण तीच माहिती आहे. आता इथून जे पुढे आहे ते 17 एप्रिल 1984 टू 87. सो त्यांनी सांगितलं की इथे मेजर जे युद्ध झाले ते 1984 आणि 1987 झाले आहेत. ज्यामध्ये या लिस्टमध्ये जर बघत दिसत असेल तुम्हाला, तर तुम्हाला रमेश सिंग केसी युनिट 4 कुमॉन बिला लोकेशनवर होते आणि 17 एप्रिल 84 रोजी त्यांचा मृत्यू झाला आहे. पण त्याच्या खाली जी डू सगळी लिस्ट आहे आणि मध्ये पण इथे डू दिसतील. तर हे ते लोक आहेत जे विदाऊट कुठल्या म्हणजे युद्धात सामील न होता मरण पावले. आणि त्यांनी सांगितलं की इथे अशी बरीच लिस्ट दिसेल तुम्हाला ज्याच्यामध्ये डू असं मेन्शन केलेलं आहे. सो मोस्टली इथे जे हे डूचं रिझन जे आहे ते आहे ॲव्हलांच होणं
परत मेडिकल हेल्थ इश्यू जसं हार्ट अटॅक किंवा लॅक ऑफ ऑक्सिजनमुळे ब्रेन हॅमरेज होणं, ब्रेनमध्ये ब्लड क्लॉट्स होतात आणि त्यामुळे डोकं आपलं काम करणं बंद होतं. तर या प्रकारे त्यांचा मृत्यू झाला आहे. तर मेजर तुम्हाला हे जे दिसतील हे ते सगळे त्या लोकांनी त्याच्यामध्ये आपला जे आहे प्राण गमावलेले आहेत. बिकॉज युद्ध 2 वेळाच झालं, पण इथे तुम्हाला बरेच असे डूवाले म्हणजे कॉलम्स आहेत ज्याच्यामध्ये डू लिहिलेलं आहे त्यांच्या नावापुढे. आणि सर्वात बेस्ट गोष्ट, स्टेट वाईज गोष्टी डिवाईड नाही केल्यात, बटालियन वाईज केल्यात. कारण आपण पूर्ण भारतात स्टेट वाईज आपलं एकमेकांना डिवाईड करतो आहे, पण इथे ॲक्च्युअल युनिटी भारत जो युनिटी आहे ती ॲक्च्युली इकडे दिसते. दुसरं हे आता रिसेंट टाईमचं आहे, 13 डिसेंबर 2011 प्रेझेंट टाईमपर्यंत. सो याच्यामध्ये पण काही जणांचा मृत्यू जॅन 23मध्ये झालेला आहे. NB सब भगत जयसिंग 22 मराठा ट्विन बंकर 20 जॅन 2023. सो यांचा पण असाच मृत्यू झाला आहे. आणि वरती जे आहे ते डू असे लिहिले आहेत. आणि इकडे जी लिस्ट आहे DC एम्प्लॉईज, SG बिन, SSW बटालियन, हे ती लोकल लोकं आहे जी इथून काही गोष्टी मेन जे आपलं कॅम्प आहे जिथे ते राहत आहेत तिथे त्यांना देत आहेत, तिथे त्यांना ते सामान पोचवत आहेत. आणि त्यावेळेस त्यांचा मृत्यू झाला आहे. तर ही लोकं आहेत. म्हणजे त्यांनी म्हटलं की आपल्या जवानांशी कंधे से कंधा मिलाकर हे लोक सोबत असायचे, म्हणजे ते इथून खालच्या जागेवरून वरती सामान नेत होते तेव्हा त्यांचा मृत्यू झाला. तर असं हे बेस कॅम्पचं एरिया आहे. आणि ही सीडी जी बनली आहे वरती, हे आपण डिस्कवरीच्या एका डॉक्युमेंटरीमध्ये पण बघितलं असेल. अशा सीड्या ते बनवून घेऊन जातात ग्लेशियर क्रॉस करायला. तर असा हा एरिया आहे. बरेचसे पर्यटक आहेत पण तेवढे नाही आहेत. तर चला आता जाऊ पुढच्या प्लॅनवर. आपण आता आलो आहे सियाचीन मधल्या ओपी बाबा मंदिर येथे. सर्व धर्मस्थळ बेस कॅम्प, सर्व धर्मस्थळ आहे. सो याची माहिती आहे इथे. कन्स्ट्रक्ट बाय 26 बटालियन द पंजाब रेजिमेंट CGL-26 आणि 1 मार्च 2023 ते 29 फेब 2024. सो चला जाऊया आतमध्ये आणि बघूया मंदिर कसं आहे. पूर्ण सियाचीन बेस कॅम्प मध्ये एक वॉर मेमोरियल होतं आणि एक हे इथेच तुम्हाला व्हिडिओ आणि फोटोग्राफी अलाउड आहे. बाकी रस्त्याने गाडी चालताना वगैरे वगैरे कुठल्याच प्रकारचे तुम्ही व्हिडिओ किंवा फोटोग्राफी करू शकत नाही. ऑब्विसली सिक्युरिटी रिझन आहे ते. असा एंट्रन्स आहे आणि अशा बेल्स लावल्यात. चला जाऊया आतमध्ये. ओपी बाबा की जय असं म्हटलंय. तरी पूर्ण स्टोरी काय हे आपण आतमध्ये बघूया. चला जाऊया आतमध्ये. सो आपण बसलोय ओपी बाबा यांच्या मंदिरात. मेन मंदिर हे आहे. अजून एक मंदिर वरती आहे. पहिले 1 वर्षापूर्वी इथे यायला लोकल पब्लिकला अलाव नव्हतं, त्यामुळे वरती एक मंदिर बनवलं होतं जिथून दर्शन घेऊन लोकल पब्लिक जायचे. हा एरिया फक्त मिलिटरीच्या अंडर असायचा, म्हणजे मिलिटरीतली लोक असायची. सो दर्शन घेऊन झालंय आपलं. आता आतमध्ये एक मिलिटरीवाले आहेत आपले सैनिक, ते आपल्याला या ओपी बाबांच्या मंदिराची माहिती सांगतील आणि ओपी बाबा यांची माहिती सांगतील. मंदिराच्याच मागे त्यांची रूम पण आहे जी अजून पण वेल मेंटेन आहे आणि त्यांनी वापरत असलेल्या गोष्टी तिथे ठेवल्या आहेत. म्हणजे हेअर म्हणजे कंगवा आहे, पावडर वगैरे, जेल, शूज, चप्पल्स, ड्रेसेस, आणि त्यांना नैवेद्य देखील चढवला जातो, नैवेद्य देखील दिला जातो दररोज.
बघूया आता ते माहिती सांगतील तिथं रेकॉर्ड करताना आहे ना, बिकॉज आर्मी युनिफॉर्ममध्ये असलेल्या सैनिक वगैरे यांना रेकॉर्ड करायला अलाउड नसतं. तर चला बघूया आपण आता ते काय माहिती सांगतात. बराच मोठा ग्रुप आहे, तर ते एकत्र माहिती सांगतील असं बोललेत. चला भेटूया मग. प्रेजेंट है इस टाइम का। तो ये 1982 में ग्लेशियर चढ़े ऊपर। उसके बाद ना ये थे बिला कॉम्प्लेक्स में मुलान पोस्ट पे। ऊपर जब हमारी पाकि नफरी गई तो ऊपर ना बाबा जी दिखे ना उनकी डेड बॉडी मिली आज दिन तक कहीं। तो ऐसा माना जाता है कि रहस्यमय तरीके से मौत होती है। तो उसके बाद अब जो भी जवान हमारा ग्लेशियर में पोस्ट पे चढ़ता है तो उसके सपने में बाबा जी आने लगे। बहुत पहले की टाइम की बात है जब दादाजी उनके सपने में आने लगे कोई इंसिडेंस होने से पहले। तो पहले तो बिलीव नहीं करा किसी ने भी, बट जैसे ही 3 इंसिडेंट सही हो गए, 4 इंसिडेंट जो सपने में आना सुबह को सही हो जाना, फिर बाबा जी के प्रति विश्वास जागा इधर, फिर बाबा जी का मंदिर वगैरह बनाए। तो अब जो भी पोस्ट पार्टी ग्लेशियर में इंडक्ट होती है ऊपर पोस्ट काटने के लिए जाती है तो वो पहले इधर बाबा जी की आरती होती है सुबह। उसके बाद बाबा जी का जयकारा लगाया जाता है और बाबा जी को रिपोर्ट लगती है। जैसे हम किसी ऑफिसर को रिपोर्ट देते हैं सल्यूट बजते, प्रॉपर सल्यूट बजता तभी सूज अलाउड है अंदर सर। उसके बाद इधर रिपोर्ट होती है, पार्टी सीनियर इधर रिपोर्ट देते हैं। इसके पीछे ग्लेशियर ट्रैक है सर, अपने ग्लेशियर टर्नओवर के लिए बंदा निकल जाता है। तो बंदा मिनिमम ऊपर पोस्ट का टाइम होता है 3 मंथ और मैक्सिमम 5 मंथ सर। तो जितना भी टाइम पीरियड बंदा को अपना ऊपर ग्लेशियर में काटता तो वो जब बाबा जी की रिपोर्ट हो जाती है उसके बाद बंदा नहाता नहीं, कपड़े नहीं धोता, बाल नहीं काटता, बाबा जी से परमिशन लेके नाखून काटते हैं, बट वो ऊपर नहीं फेंकते, वो पॉलीथीन में कैरी करके जैसे 5 मंथ बाद डी-इंडक्ट होते हैं फिर अपने इधर बाबा जी को सेम रिपोर्ट लगती है, उसके बाद अपने यूनिट में जाके करते हैं। और बाबा जी हर महीने की 25 तारीख को छुट्टी आती है, अगले महीने की 2 तारीख को। तो इधर बेस कैम्प में भंडारा होता है, जब 2 तारीख को वो चले जाते हैं तो जो 2 तारीख के बाद नेक्स्ट संडे आता है उसमें इधर भंडारा होता है। तो जितनी भी 3000 4000 समथिंग नफरी बेस कैंप की वो इधर ही खाना खाती, कहीं चूल्हा नहीं लगता। और मंगलवार वीरवार प्रॉपर लेह लद्दाख, जितना भी लेह लद्दाख एरिया है प्रॉपर ड्राई डे होता है, कहीं नॉन वेज नहीं बनता, कहीं बाल नहीं करते, कहीं कपड़े नहीं धोते सैनिक, और ना ही बाल काटते हैं। हाँ जी सर। और ऊपर 60-70 समथिंग पोस्ट है एक कॉम्प्लेक्स, एक ग्लेशियर में 3 ग्लेशियर है, फर्स्ट सेकंड थर्ड रूम के अंदर कॉम्प्लेक्स है। तो एक ग्लेशियर के अंदर 60-70 समथिंग पोस्ट होती है। तो हर पोस्ट जितनी भी पोस्ट है यहाँ पर हर पोस्ट पे बाबा जी का, और जितना भी फौज का खाना बनता है लेह लद्दाख एरिया में 3 टाइम का, सुबह की बैठी, दोपहर की बैठी, सबसे पहले बाबा जी को भोग लगता है, उसके बाद जवानों में पड़ता है। बाकी सर आपको इधर से पहाड़ दिख रहा होगा पीछे 90 डिग्री पे काले वाला, बर्फ़ पड़ी है, बर्फ़ के ऊपर काला पहाड़ पूरा बिना बर्फ़ के। इधर से सर राइट लोगे इस नाले में, ये नॉर्दर्न ग्लेशियर के लिए जाता है। इस पहाड़ के पीछे पूरा नॉर्दर्न ग्लेशियर है, और लेफ्ट लोगे सर तो सेंट्रल ग्लेशियर के लिए जाता है। बाकी आपको वाइट वाली पहाड़ दिख रही है, उससे पीछे थोड़ी सी काली मिट्टी दिख रही है, उसमें बीच में बर्फ़ दिख रही होगी सर, ये पूरा ग्लेशियर है, इसके नीचे पूरी बर्फ़ है। ये नदी जस्ट इधर से निकल रही है 2000 मीटर से ना, और इधर ही हमारा साथ में 2 किलोमीटर समथिंग इधर आइस क्राफ्ट ट्रेनिंग एरिया होता है, उधर 3 वीक की ट्रेनिंग चलती है। उसके बाद 1 मंथ बंदे का फिजिकल मोनिटराइज किया जाता है, उसके बाद बंदा ऊपर पोस्ट में चढ़ता है। उधर से लास्ट पोस्ट 80 किलोमीटर है सर, 22 फुट है पूरी। 80 किलोमीटर? हाँ जी, हाँ जी सर, वो पूरा 22 फुट है, 22,000 फीट समथिंग हाइट है ऊपर सर। 25 दिन लगते हैं उस पोस्ट पे पहुँचने में। नहीं, वो जैसे इधर रिपोर्ट होगी ना बाबा जी को इस टोटल, हाँ जी, उस वही दिन पहला दिन काउंट हो जाएगा। हाँ जी सर। और किसी को कोई डाउट रहा हो? 80 किलोमीटर लास्ट पोस्ट। हाँ जी, लास्ट पोस्ट है सर। और उसके बाद सामने फिर एक्साइज आ गया पाकिस्तान सर। अच्छा, तीनों ग्लेशियर के साथ पाकिस्तान की बाउंड्री लगती है। अच्छा, एक्साइज नहीं है उधर सर, उस तरफ एक्साइज। हाँ जी, उस तरफ है ना, पर नॉर्दर्न ग्लेशियर इस तरफ है, उससे आगे बॉर्डर है। ग्लेशियर के जो भी बॉर्डर लगते हैं ना हमारे 3 ग्लेशियर है, तीनों ग्लेशियर के बॉर्डर पाकिस्तान के साथ है। सामने दिखाई पड़ता है। हाँ जी सर, जैसे ही पहाड़ पे वो बैठे हैं सामने वाले पहाड़ पे। हाँ जी सर, नाखून काटते ऊपर गंदगी नहीं फैलाते। हाँ जी, ऊपर नाखून काटते हैं, बाबा जी से परमिशन लेते हैं, बट ऊपर नहीं फेंकते। मतलब ऊपर ग्लेशियर जो है जिसको जितना स्वच्छ रखा जाए उतना हम कोशिश करते हैं कि ऊपर गंद ना फैलाए जाए। जितना ग्लेशियर अपने पास है उतना उनके पास है क्या सर? इतना नॉलेज नहीं है सर, अपनी नॉलेज का
सियाचीन बेसवर ओपी बाबा मंदिरात आम्ही गेलो, जे मेन मंदिर आहे. मेन यासाठी आहे कारण की जे आपण सैनिकाची पोस्टिंग होते सियाचीन ग्लेशियरवर, तो पहिले इथे दर्शन घेतो, इथे आरती वगैरे होते आणि मग तो इथून पुढे जातो. तर ते तिकडे जे सैनिक होते त्यांनी जी माहिती सांगितली ती शॉर्टमध्ये सांगतो. तर ओम प्रकाश म्हणून आपले सैनिक होते जे वरती होते, पण ते तिथून नाहीसे झाले, त्यांची बॉडी कधी मिळाली नाही. आणि त्यानंतर जे आपण सैनिकाची पोस्टिंग झाली तिकडे, त्यांना असा अनुभव आला की रात्री स्वप्नात ते आले आणि त्यांनी पुढे होणाऱ्या धोक्याबद्दल आधीच म्हणजे एक प्रकार वॉर्निंग दिली होती. तर सुरुवातीला लोकांनी त्याला सिरियसली घेतलं नाही, पण नंतर असे बरेच इन्सिडेंट्स झाल्यावर लोकांनी त्याला सिरियसली घेतलं या गोष्टीला. आणि नंतर इथे आता मंदिर बांधण्यात आले. तर या मंदिरात पूजा होते, आरती होते त्यांची, त्यांना प्रसाद दिला जातो, त्यांची रूम आहे मागे जिथे त्यांचं सामान आहे, सगळ्या गोष्टी आहेत. त्याचप्रकारे जे आपण सैनिकाची पोस्टिंग होते मी म्हटलं तसं, तो पहिले इथे येऊन प्रसाद घेतो, आरती घेतो आणि नंतर वरती जातो. इथे सैनिकांची सियाचीन ग्लेशियरवर मिनिमम पोस्टिंग 3 महिने आणि मॅक्झिमम 6 महिने होते. या 3 महिन्यात तो सैनिक ना केस कापतो, ना दाढी करतो, ना नखं कापतो, कारण त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला म्हणजे ग्लेशियर घाण नाही करायचा. आणि नखं पण कापायची असेल तर ओपी बाबांची परमिशन घ्यावी लागते किंवा परमिशन घेतात आणि मग कापतात. आणि ती कापलेली नखं सुद्धा प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगमध्ये कॅरी करतात आणि मग खाली येऊन ती फेकतात. तर असा एक इंटरेस्टिंग इतिहास आहे या सर्व गोष्टी मागे. तो चला आता बघूया, 1-2 पॉईंट होते येताना लागले, तिथे काहीतरी फोटो काढता येईल का बघू आणि मग निघूया परत आपल्या हॉटेलमध्ये हुंडरला. चला भेटूया मग. पहिलं ओपी बाबा मंदिर हे होतं, कारण इथपर्यंतच टुरिस्टला अलाव होतं यायला, इथून परत मागे जायचं. पण आता पुढे अलाव आहे म्हणून सध्या हे मंदिर बंद आहे. मिलिटरीची लोक येतात आता पाया पडत आहेत, पण असं मंदिर बंद आहे. चला जाऊया पुढे आता. मेकिंग ऑफ द सियाचीन वॉरियर, करेज अँड फॉर्टिट्यूड. सगळे लांब बघाल वेगवेगळ्या ड्रेसमध्ये सियाचीन वॉरियर तुम्हाला दिसतील. आणि इथे साईन बोर्ड आहे, आय लव्ह सियाचीन, आणि हे 2 स्नो मोबाईल ठेवलेले आहेत. या प्रकारचा त्यांचा ड्रेस कोड आहे. आता आम्हाला लेट झाला आहे म्हणून मी तिथपर्यंत वरती जात नाही. ऑनलाईन फोटो मिळाला तर टाकेल. या ड्रेस कोडमध्ये ते वरती राहतात 3 महिने 6 महिने आणि सगळ्या गोष्टी मॅनेज करतात. डोंट नो कसं करतात. आणि मेन हाईट 22,000 फूट एवढी असते. आम्हाला 17-18 हजार फुटावर काय काय होतं. चला जाऊया. मेमोरियल बिल्डिंग आहे आणि त्याच्यावर सगळ्यांची नावं मेन्शन केलेली आहे. तर जसं मी म्हटलं पहिले टुरिस्ट लोकांना आतपर्यंत येऊन नाही द्यायचे, तर त्यांच्यासाठी हे बनवलं होतं. आता आत जातात त्यामुळे इथे कोणी थांबत नाही. मेन जे आहे ते तिथेच सगळे जातात आणि माहिती सगळ्यांना मिळते. चला जाऊया आता पटापट आणि बघूया कुठे लंचसाठी थांबता येईल ते. आपण पोहोचलोय आता सुमूरला आणि सुमूरमध्ये आम्ही करतोय ब्रेकफास्ट नाश्ता थोडासा, आणि स्पंदनचं पण जेवण घ्यायचं होतं, त्याला पण जेवायला घालायचं होतं, सो त्यामुळे थांबलोय. मग इकडून जाऊ डायरेक्ट आपण हंडरच्या सँड ड्यून्स मध्ये कॅमल राईडसाठी. चलो बाय. नाश्ता कसला, नूडल्स खाल्ले, चहा पिला. तर आम्ही निघतोय आता इथून सुमूरवरून आणि पोचायचं आम्हाला हंडरच्या सँड ड्यून्समध्ये. 4:30 वाजता सँड ड्यून्स चालू होतं, 4:30 ते 7 पर्यंत काहीतरी असतं. आता इथे बघू दिवस कसा मावळतोय. सकाळ तर लवकर होते, दिवस कधी मावळतोय कसा मावळतोय आणि मग ठरवूया, म्हणजे बघू करूया सँड ड्यून्समध्ये कॅमल राईड वगैरे. चला बाय. सो फायनली सियाचीन बेस कॅम्प वरून आम्ही आलोय हुंडरला. परत हॉटेल राहिलं मागे आमचं, आणि हॉटेलवरून काही मीटर्स नाही म्हणजे 5-10 मिनिटाच्या अंतरावर आहे हंडरचा सँड ड्यून्स, जिथे होते कॅमल राईड. तर चला आता बघूया आपल्याला कशी कॅमल राईड करता येते. आणि असा काही एंट्रन्स आहे, इथपर्यंत तर हॉटेल्स आहेत आणि थोडासा रस्ता खराब आहे वाटतं इथे. सँड ड्यून्स अँड डिशेस, पुढे काहीतरी हॉटेल आहे आय थिंक.
चला बघूया आपण काय आहे. रस्ता थोडासा खराबच आहे इथे आणि इथून पण जाऊ शकतात पण न गेलेलंच बरं. रस्ता कसा आहे माहित नाही, वाळू आहे. 4 व्हील ड्राईव्ह असेल तर जा, रिस्क घेऊ शकता, काही इश्यू नाही. 2 व्हील ड्राईव्ह नकोच. चला पोहोचूया पुढे आणि बघूया. सो हे आहे काय ते अंडरचं सँड ड्यून्स आणि सूर्य डोंगराच्या मागे गेलाय आणि हळूहळू थंडी वाढायला सुरुवात होईल. आणि हे आहे पार्किंग लॉट. तिकडे समोर तुम्हाला नाश्त्याचे काही काउंटर पण मिळते, तुम्ही जाऊन आल्यावर नाश्ता करू शकता. बाकी इथे पार्किंग लॉट बनवायचं काम अजून चालू आहे, पण सध्या इम्प्रॉपर पार्किंग सगळ्यांनी केलेली आहे. तो आपण पण गाडी अशी लावली आहे की आपल्या पुढच्या गाडीवाल्याला त्रास नाही होणार आणि आपल्या मागे स्पेसच नाही, त्यामुळे आपली गाडी इझिली निघेल. तर पहिले जाऊया कॅमल राईड करायला आणि नंतर खेळूया वाळू मध्ये. चला भेटू मग. तो इथून जाताना आपल्याला जावं लागतं त्या साईडला आणि त्यासाठी क्रॉस करावा लागतो हा ब्रिज. एक या साईडला आहे, एक त्या साईडला आहे. चला जाऊया आपण हळूहळू. हो ब्रिज क्रॉस केला आम्ही. इथून नदीत पाण्यात पाय पण टाकू शकतात, एवढं स्वच्छ पाणी आहे. फक्त थंड असणार भयानक. चला जाऊया आपण पुढे आणि मेन जे अट्रॅक्शन आहे कॅमल राईड ते बघूया. कुठे त्याचं बिल त्याचं काउंट केलं होतं आणि ते सगळं होतं. सो हे आहे अंडर सँड ड्यून्सचा बोर्ड. थोडासा डॅमेज झालाय. सो बरंच काय काय लिहिलं होतं त्यावर, आता गेलंय. चला जाऊया पुढे अंडर सँड ड्यून्स कडे. तिकडे कल्चरल हे थोडं काय इकडचे लोकल ड्रेस घालून तुम्ही फोटो काढू शकतात. या बाजूला चालू आहे त्यांचा कल्चरल शो आणि या साईडला आहे आर्चरी आणि तिकडे पुढे कुठेतरी आहे आपलं. आणि हे वॉशरूम सुद्धा बनवून ठेवलेले तिथे, तुम्ही जाऊ शकतात जायचं असेल तर. आणि पुढे आहे कॅमल राईड. तर बघूया स्पंदन कॅमल राईड साठी तयार होतोय की नाही, अदरवाईज काय उगाच तिकीट काढणार आणि वेस्ट झाला. चला जाऊया पुढे. तो तिकडे त्या तिथे एक काउंटर होतं जे बंद आहे, आता कोण नव्हतं. सो त्यांनी सांगितलं की इथेच मिळतील तिकीट. बघूया तिकीट पण काय आहेत. आणि पहिले तर आमचा सोबतचा प्राणी तयार होतोय काउंटावर बसायला. चला बघूया. याला इथे उलट दाखवतील तोपर्यंत मी तिकीट विचारून येतो. अशी आहे कॅमल राईड. पण जे राजस्थानला बघतो ते सिंगल वरती कुबाड असल्यासारखे, आणि इथे डबल वाले आहेत. मोस्टली ते केस आहेत. चला बघूया पहिले तिकीट किती आहे काय आणि मग बघू. ते छोटा उंट आहे जो आईचं दूध पितोय. चला बघूया. सीन असा आहे की त्याच्या समोर काउंटर दिसतंय वेलकम टू लिहिलेलं. त्याच्या साईडला जी गर्दी आहे ते आहे तिकीट काउंटर. 490 पर पर्सन आहे आणि या साईडला सगळे कॅमल राईड साठी कॅमल वेटिंग वर आहेत. 490 पर पर्सन मध्ये तुम्हाला 10 ते 15 मिनिटाची राईड येते आणि ते तुम्हाला फिरवून आणतात. आता आपला स्पंदन तर बसायला तयार नाही, तो घाबरतोय. सो आपण जाऊया पुढे खेळायला सँड ड्यून्स मध्ये. चला बघूया. ही आहे कॅमल राईड. 10 ते 15 मिनिटं तुम्हाला या वाळवंटात फिरवून आणतील. थोडासा आत घेऊन जातात जिथे कमी लोक असतात, बाकी इथे तर लोक फिरतातच आहेत. आणि पार तिथे लांबपर्यंत पण लोक गेली आहेत. तिथे पण लोक आहेत.
इथे लोकल. सो चला बघूया काय खेळतोय हा. अशी अशी लात मारतोय. चला. तर आता सँड ड्यून्स मध्ये खेळून झालंय आमचं आणि बघू शकतात मागे कोणच नाहीये. एक कॅमल राईड साठी तिथे कोणतरी गेलंय त्या बाजूला. बाकी कोणी नाहीये आणि एक आता तिकडनं येत आहेत. सो सगळी लोक पण गेली. पार्किंग मधल्या गाड्या सुद्धा कमी झाल्यात. तर आता आपण पण जाऊया कारण बराच वेळ खेळत होतो आणि मग बघूया काय करता येईल. उद्याची प्लॅनिंग कशी करायची पहिले इथून तर जाऊ. चला बाय. कोणाला दम लागेल? कोणाला दम लागेल? चल ना, किला नाही द्यात. स्वेटर भिजवला आम्ही. हे बघ काय हे काय हा हात राईट हँड कर. कर असं. काय नाही असं करायचं. तू कर. चल चल. किला आहे ना हे ना ते. काला बोवाला बघ. ही आहे पार्किंग स्पेस, पार्किंग लॉट आणि सोबत छोटे मोठे कॅफेज पण आहेत तिथे. पण आत्ताच आम्ही खाऊन निघालो सुमूर वरून, त्याच्यामुळे काही भूक वगैरे आहे नाही, खायची इच्छा पण नाही. सो फायनली आमचा दिवस 25 तारीख आहे. दिवस 8वा आमच्या पिकनिकचा आज संपलेला आहे. आम्ही हुंडरमध्ये आहोत आताही आणि दिवसभर आपण सियाचीन बेस कॅम्पला फिरायला गेलो. तिकडचं मेमोरियल बघितलं आणि ओबी बाबांचं जे मंदिर होतं ते बघितलं. त्याची हिस्ट्री काय ते जाणून घेतली. सो आणि तिकडनं डायरेक्ट आम्ही सुमूरला लंच केलं आणि इकडे आलो आणि सँड ड्यून्समध्ये कॅमल राईड वगैरे बघितली आणि थोडा टाइमपास करून रूमवर आलो आणि उद्याच्या दिवसाची पॅकिंग केली. तो व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हटलेलं की हे काय नुब्रा व्हॅली किंवा हंडर एकूणच एक सरप्रायझिंग गोष्ट आहे. त्याचं रिझन हे आहे की नुब्रा व्हॅलीमध्ये ओव्हरऑल सकाळी 5:30 वाजताच जर नॉर्मली तुम्हाला बघायला मिळेल की सूर्योदय झालेला असतो. नुसतं सूर्योदय नसतो तर सूर्याची किरणं देखील असतात. जनरली आपल्या इथे म्हणजे जिथून मी बिलॉंग करतो मुंबई साईडला असं असतं की सकाळी किंवा भारताच्या बऱ्याचशा नॉर्मल एरियात जे राहतात नॉन हिली रिजनमध्ये तिथे सकाळी थोडा सूर्यप्रकाश येतो, सूर्य पहाट असते आणि नंतर हळूहळू सूर्य उदय होतो आणि नंतर
ऊन चढतं. पण इथे तसं नाही आहे. सकाळी 5:30 वाजता तुम्हाला लख्ख प्रकाश बघायला मिळेल आणि लगेच सूर्योदय देखील होतो आणि 7-8 वाजता बऱ्यापैकी कडक ऊन देखील असतं. ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट जी इथल्या लाईट मॅनेजमेंटची आहे, जी तुम्हाला काल सुद्धा दाखवली. आत्ता वाजले आहेत 10:54 आणि एक्झॅक्ट 11ला पूर्ण ब्लॅकआउट होईल, पूर्ण लाईट जाईल. जसं कालही झालं होतं आणि हे डेलीचं रुटीन आहे. म्हणजे एवढ्या दिवसात बदललं नाही, एवढ्या वर्षात देखील हे चेंज झालं नाही. वेगवेगळे कन्स्ट्रक्शन होतं इथे, लोक बिझनेस करतायत, हॉटेल्स वगैरे, टेंट आहेत, कॅम्प साईट्स, पण लाईटबद्दल काहीच गोष्ट नाही. थर्ड थिंग, ही गोष्ट लाईटची नॉट जस्ट अबाउट हुंडर, ही ओव्हरऑल नुब्रा पण गाव आहे. आज आपण बघितले, सुमूर असून द्या, बागमेक असून द्या, किंवा त्याच्या आधी त्याच्या पुढे ससोमा असं नावाचं गाव आहे ते असून द्या, कुठलंही असून द्या, प्रत्येक ठिकाणी हीच परिस्थिती आहे. किंवा इथे लागणारा बिस्किट आहे, सगळीकडे हीच परिस्थिती आहे. सो खूप सरप्रायझिंग गोष्ट आहे, हे कुठे बघायला मिळणार नाही. आणि दिवस लवकर उगवतो पण मावळतो देखील उशिरा. म्हणजे 7च्या नंतर देखील आम्ही ड्यून सफारीसाठी तिथे वाळवंटामध्ये होतो आणि तरी अंधार, सूर्य मावळला होता पण अंधार तेवढा झाला नव्हता. सो दिवस खूप मोठा असतो आणि रात्र इथे छोटी आहे. ॲटलिस्ट मेमध्ये तरी आहे, बाकी सीझनचं तर माहीत नाही. सो असा हा आजचा दिवस होता. आता उद्याचा प्लॅन आहे इथून निघायचं सकाळी लवकर, पँगॉंग लेक जायचं, जे इथून 5 तास दाखवते मॅपवर, पण आपल्याला 1-2 तास, त्याच्यात 1 तास तरी एक्स्ट्रा जातो. अजून लहान मुलगा आहे म्हणून लंच थोडंसं टाईम लागतो. त्याशिवाय आता दिस्कित मॉनेस्ट्रीला देखील भेट देणार आहोत. सो तो एक टाईम अजून ॲड होईल आणि तिकडून मग पुढे बघूया. मेराक म्हणून गाव आहे, तिकडे जाऊन स्टे करायचं, म्हणजे आपण परवा तिथून डायरेक्ट हानलेला जाऊ शकतो. तर असा हा प्लॅन आहे. बघूया काय होतंय, कसं होतंय आणि कसा सक्सेसफुल होतंय. तर चला भेटूया आता उद्या सकाळी. तर नेहमीप्रमाणे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला प्रेस करा, जेणेकरून सिरीजमधील पुढचे जे पण व्हिडिओ येतील त्याबद्दल तुम्हाला अपडेट मिळत राहील. चला भेटूया आता उद्या. थँक्यू.